नमो बुद्धाय. जय भीम मित्र हो, स्वागत आहे तुमचे एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला करूया सुरू. 18वे शतक हा महाराष्ट्रासाठी संक्रमण अवस्थेचा काळ होता. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा भक्कम पाया याच शतकात रोवला गेला. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा यात सिंहाचा वाटा होता, हे निर्विवाद. मात्र आपण जेव्हा सावित्रीबाई ज्योतिबाच्या कार्याच्या मागे सावलीसारख्या उभ्या होत्या असे विधान करतो, तेव्हा कळत न कळत सावित्रीबाईच्या उत्स्फूर्त कार्याला व स्वयंभू व्यक्तिमत्वाला काही प्रमाणात का होईना उणेपणा आणतो. महावृक्षाच्या सावलीखाली लहान झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही, त्याचे अस्तित्व झाकोळले जाते. मात्र सावित्रीबाईच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वस्तुनिष्ठ विचार केला तर त्यांच्या स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्वाचे विविध पैलू प्रखरतेने जाणवतात. ज्योतिरावाच्या समाज प्रबोधनाच्या प्रत्येक संघर्षात त्यांनी खांद्याला खांदा लावून भक्कम साथ दिली. त्यांची दखल घेतली गेली, पण एक समाजमुख साहित्य निर्माण करणारी लेखिका, कवयित्री म्हणून त्यांचे योगदान काहीसे उपेक्षित व दुर्लक्षित राहिले. त्या काळामध्ये लेकीचा जन्म घालून चुकला, बैल घाण्याचा झुकला जन्मभरी, लेकीचा जन्म नको देऊ सख्या हरी, अशी स्त्रियांची विदारक परिस्थिती होती. या भीषण परिस्थितीत आपल्या वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे 1954 साली त्यांच्या काव्य फुले हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. ही परिस्थिती बदलण्यासाठी ज्ञान ही ईर्ष्या देई ते आम्हाला उदरी, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा, असा समस्त स्त्रियांना शिक्षणाच्या अस्त्राने स्त्रीदास्य मुक्तीचा मार्ग दाखवला. अर्वाचीन काव्याची जननी या काव्य संग्रहातील त्यांनी मांडलेल्या समाज सुधारणा विषयक मानवतावादी दृष्टिकोनाने एक स्त्री पुरुष समतेवर आधारित नव समाज निर्मितीचा विचार मांडला. केशवसुताच्या पूर्वी 30 वर्ष तर ज्योतिबाच्या छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा या 1869 साली प्रकाशित झालेल्या काव्यात्मक रचनेच्या अगोदर 15 वर्षे हा काव्य संग्रह आल्याने अनेक अभ्यासक अर्वाचीन काव्याचे जननीत्व सावित्रीबाईंना प्रदान करतात. सावित्रीबाईंच्या समग्र वाङ्मयाचे अभ्यासक डॉक्टर मा. गो. माळी असे म्हणतात की सावित्रीबाई फुले यांच्या समकालीन एकही कवयित्री झाल्याचे दिसून येत नाही. सावित्रीबाईची काव्यरचना म्हणजे सामाजिक व साहित्य क्षेत्रातील क्रांतीच होय, हे मान्य करावे लागेल. विषम रचती समाजाची रीती, धूर्ताची ही नीती अमानव, अशी कर्मठ रूढीप्रिय पुरुषसत्ताक समाजाचे धूर्तपणे केलेली रचना याला कारणीभूत असलेल्या परखड प्रतिपादन त्या करतात. राणी छत्रपती ताराबाईचा आदर्श महिलांसमोर ठेवताना धोंडे मुले देती नवसाला पावती, लग्न का करत नारी नर, असा तुकोबाचा वारसा सांगणाऱ्या वैज्ञानिक जाणीवा जाग्या करणाऱ्या रोकडा सवाही त्या विचारतात. ही स्त्री पुरुष विषमतेवर आधारित समाज रचना उलटून टाकण्याची असेल तर अज्ञानाच्या दारिद्र्याच्या गुलामगिरी ही सोडू चला, युगायुगाचे जीवन आपले फेकून देऊ चला, गुलामगिरीच्या युगायुगाची बेडी तोडू चला, असा समाजभर जागृत करणारा निर्विवादीचा इशारा समस्त व्यवस्थेला देताना तयास मानावे म्हणावे का, असे आव्हान त्या सर्वांना करतात. काळ रात्र गेली अज्ञान पळाले, असा आशीर्वाद जाणवतात. सावित्रीबाईंच्या लेखणीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जे त्यांनी अनुभवले भोगले ते त्यांनी आपल्या लेखातून मांडले. त्यामुळे त्यांची मुक्ता साळवे नावाच्या विद्यार्थिनी 1855 साली आपल्या निबंधात दलित स्त्रियांचे दुःख मांडताना आम्हाला जर वेदांचा अधिकार नाही तर आमचा धर्म कोणता, असे प्रखर सवाल करतात. तर मित्र हो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. नमो बुद्धाय. जय भीम.